अशा प्रकारे म्हणजे वर्क नाहीये, डायमंड लावलेले असे काठांवरती आणि मध्ये पण थोडे थोडे डायमंड आहे. हाय हॅलो सर्वांना नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. आता दुपारचा 1 वाजलाय, घड्याळामध्ये दिसत असेल तुम्हाला माझ्या पाठीमागे घड्याळ आहे आणि मी छान मस्त रेडी झाली आहे. माझी न्यू साडी पिंक कलरची आज मी ती वेअर केलेली आहे आणि मी कशी दिसते, ही साडी मला छान दिसते ना, फ्रेश कलर आहे आणि मी आज आहे ना मस्त तयार होऊन चालली आहे कुठेतरी. तर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. तर कुठे जाणार, काय काय घेणार, सर्व काही व्हिडिओमधून तुम्हाला मी शेअर करणारच आहे. आता 1 वाजलेला आहे आणि 1 वाजेलाच निघायचंय मला. जेवण वगैरे झालेलं आहे माझं, मस्त झाली होती गव्हाच्या वड्यांची भाजी. मिस्टर राहुल दोघे पण घरातच आहे, मीच चालली आहे. सागर भाऊ, मोठी बहीण प्रियंका, अजून कोण कोण आहे मला नाही माहिती, पण बघू कोण कोण येतंय आणि त्यानंतर मग आम्ही जाऊ शॉपिंगला. तर चला, आजचा व्हिडिओ पण छान असणार आहे तुमच्यासाठी, तर तुम्ही पण एन्जॉय घ्या. मी कुठून बसू? सागर भाऊची गाडी आली आता, चालतो आम्ही सर्वजण. बस ना तू काय घेतलं का आता? 2 घ्या. 2 देऊ का? तू काय घेतलं? ही पण न्या ना. कुठं? महावीर मधून मी कानातले घेतले ना आता. त्याचं बिल आहे का? बिल आहे ना. काय बरं मला पाठव. मोबाईल मध्ये नाही पण घरी बिल. आम्ही आता बसलोय, निघालो. अर्चना आली, अंशूला घरी ठेवून आली, झोपवून आली, अंशूला घेऊन नाही आली आहे. मागे प्रियंका बसली आहे, मोठी बहीण पण बसली आहे, मोठे दाजी पुढे बसले. सागर भाऊ कुठे गेला? पाणी भरायला. त्याची इथं पण ह्याची ती पाण्याची 4 गार आहे का तू? त्यांनी सकाळी टाकलं असं. आम्हाला सर्वांना आज आहे ना शॉपिंग करायची होती, कारण सौरभची एंगेजमेंट आहे. तर ती कधी असणार आहे मी तुम्हाला सांगेल पुढे. त्यासाठी आम्ही सर्वजण नाशिकला आलो. आधी नाशिक रोडला इथे पुन्हा गाडगिळ ज्वेलर्समध्ये आलो. खूप गरम होतंय बाहेर, वातावरण खूप असं पाऊस येतो की काय असं झालंय. छान वाटलं गाडीमध्ये, एसी मध्ये. चला, बाहेर नुसती गरम वाफ लागते, गरम वाफ. सध्याचा मे महिना म्हणजे अतिशय भयंकर कडक उन्हाळा. बाहेर उन्हामध्ये उभं राहणं पण शक्य नाही. पण इथे शॉपमध्ये आतमध्ये आल्यानंतर एसी चालू होते ना, इतकं थंडगार वाटलं ना, खूप भारी वाटलं. आतमध्ये आल्यानंतर मोठे दाजी आणि मोठी बहिणी ना त्यांच्या होणाऱ्या सुनेसाठी मस्त हार नेकलेस बघत होते, राणी हार बघत होते. तर बऱ्याच व्हरायटीमध्ये आम्ही तिथे हार बघितले, त्यांना चॉईस पण झाला, पण घेतला काही नाही. पुढे अजून 1-2 शॉप पण बघायचे होते ना, म्हणून आम्ही इकडे नाशिकला आलो. तर इथं दहीपुलावरती चाललो आहे आता, कारण बऱ्याच छोट्या मोठ्या वस्तू, शृंगारपेटी वगैरे, मेकअपचं प्रोडक्ट्स घ्यायचं होतं नवरीसाठी. एंगेजमेंटमध्ये मुलीला देतात ना त्या वस्तू, तर इकडे स्वस्त मिळतात, म्हणजे होलसेल भावामध्ये भेटतात. तर रोहिणी साडी शॉपमध्ये पण आम्ही आलो. बऱ्याच साड्या बघितल्या, पण आम्हाला काही साडी आवडली नाही, कारण प्रियंकाला, अर्चनाला पण साडी बघायची होती, मलाही बघायची होती, पण साडी मनासारखी भेटलीच नाही. त्यानंतर मग आम्ही इथे पर्सच्या शॉपमध्ये आलो, कारण मुलीला पर्स पण घ्यायची होती. तर इथे पण बऱ्याच पर्स बघितल्या, 800, 900, 1000, 1200 पर्यंत प्राइस होत्या. पण बहिणीला इथे काही चॉईस होईना, तर आम्ही पुढे एका शॉपमध्ये बघितल्या, तिथे छान होत्या. तर तिथून एक पर्स मुलीसाठी घेतली. आणि ह्या बॅग हाऊस शेजारी ना नंदिनी म्हणून हे शॉप आहे. तर इथे ना होलसेल रेटमध्ये ना कमी याच्यामध्ये म्हणजे ज्वेलरी मिळते. जर कोणाला असं विकण्यासाठी घ्यायचं असेल ना, तर हे शॉप आहे ना खूप छान आहे. तर शालिमारमध्येच आहे. इथून 1 डझन 2 डझन वस्तू जर घेतल्या तर थोड्या कमी भावामध्ये भेटतात. तर तिथून मी एक हार घेतला आणि त्यासमोरच ना अजून एक शॉप होतं. तर तिथे ना या टोपल्या घ्यायच्या होत्या बहिणीला, यामध्ये फ्रूट फळं ठेवायला लागतात ना, तर साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये. तर त्याच्यासाठी आम्ही इथे आलो होतो. तर इथून टोपल्या वगैरे घेतल्या बहिणीने, अजून बऱ्याच वस्तू घेतल्या, छोट्या मोठ्या बँगल बॉक्स पण मी इथूनच घेतलं. आणि त्यानंतर मग शालिमारला अनुराधा म्हणून हे मोठं शॉप आहे. तर इथे खूप छान छान वस्तू मिळतात. तिथूनच आम्ही सर्व काही बारीक सारीक शॉपिंग केली आणि पुढे मग नंतर शालिमारला जिथे सागरने गाडी पार्किंगला लावलेली होती ना, तिथे चाललोय. ये ना, मला वाटलं तुम्ही गाडी टर्न मारताय. चला आता सागर भाऊ, खूप उशीर झालाय घरी जायला.
किती वाजले? 8 वाजले. स्वयंपाक केलेला असेल आता भाजी करणारी सुवर्णाताई, भाजी करणारी अर्चनाताई. आईच्या जोड्या खाणारे घरी जाऊन आमची आई आहे ना आम्हाला गेल्या गेल्या म्हणणार काय शॉपिंग केली शॉपिंग केली ना बाई आम्ही. पूजा मॅडम पण आले आमच्या सोबत, तिची पण सुट्टी झाली होती ना 8 वाजता. लाडाची लेक एकुलती एक. भेट मग तिला गळ्यात पळून गेली ती. बाई इथं पर्स आहे का? काय पण आलो आता आम्ही. ते माझी पर्स आहे. 9:15 9:30 वाजले आम्हाला घरी यायला. माझी पण टिकली पडून गेली घामामुळे. भयंकर उन्हाळा कडक आहे. खूप उन्हामध्ये आम्ही शॉपिंग करत होतो. खूप थकलोय. आता इकडे माहेरी चाली. सागर नाही डायरेक्ट इकडे आणलं आम्हाला. त्याला बोलली होती आम्हाला घरी सोड. चला पूजा मॅडम चला. अंशू कुठे गेले का अंशू? आईची रिएक्शन नको. आईकडे शिव्याच देईल. काय भाजी करते अर्चना? वांगे बटाट्याची भाजी. पूजा चपात्या करते. प्रियंका चपाती भाजते. आता आमचा स्वयंपाक चालू आहे. इथेच आईच्याच घरी आता आम्ही सर्वजण जेवण करणार, मग घरी जाऊ. राहुल आणि राहुलच्या पप्पांना पण इकडेच बोलवून. हळूहळू करा ग, आपण दुपट नका करू. खूप थकले सर्वच. आणि हे बघा काय करते अंशू. सई शिव हळूहळू शिव पडतील त्या. अगं बसू दे ना बसू दे ना. बरं उठ रे शिव दादा उठ. पाहिले ना अंशू कशी आहे. अगं नको ना ओरडू. शिव उठ तिला बसू. घरी आल्यानंतर सर्वांनीच आईचा ओरडा खाल्ला कारण आम्हाला यायला 9 9:30 वाजले होते. निघताना मी तुम्हाला घरातून 1 वाजता सांगितलं पण आम्हाला येणं जायला खूप उशीर झाला होता कारण सागरने गाडी सर्व्हिसिंगला लावलेली होती. तर 3 वाजता आम्ही इथून निघालो होतो सिन्नरवरून. त्यानंतर मग नाशिकला आम्ही 4ला पोहोचलो आणि नंतर ती शॉपिंग केली. गाई गडबडीमध्येच आम्ही सर्व शॉपिंग केली. तरी पण खूप उशीर झाला होता घरी यायला. आणलेल्या सर्व वस्तू आईने बघितल्या, तिलाही आवडल्या. अंशू घरीच होती, शिव पण घरीच होता. पहिल्यांदा अंशूला अर्चनाने घरी ठेवलं पण अंशूने अजिबात त्रास दिला नाही आईला. मस्त ती खेळते. सई आणि ती दोघी पण खेळत आहे. आणि माझं तर खूप डोकं दुखत होतं तर मी तिथे हॉलमध्येच झोपून घेतलं जरा वेळ. राहुलला मी सांगितलं होतं की मला डोक्याची मेडिसिन घेऊन येताना कारण घरी मी आणलेलं होतं मेडिसिन. तर तो एक मेडिसिन मला घेऊन आला. मग मी ती घेतली आणि त्यानंतर मग जेवण वगैरे केलं तर जरा बरं वाटलं. खूप ऊन लागलं ना त्यामुळे माझं डोकं खूप दुखतंय. आता मी ना डोक्यावरची गोळी आणायला लावली होती राहुलला, ती घेते. थोडंसं पाणी पिते. स्वयंपाक पण झालेला होता. अर्चनाने वांगे बटाट्याची भाजी बनवली, पूजाने चपात्या बनवल्या, साधा राईस बनवला. जास्त काही भाज्या बनवल्या नाही कारण खूप दमलेलो होतो आम्ही सर्वजण. आणि त्यानंतर मग जेवण वगैरे झाली आमची. मग मी आमच्या घरी निघून आली. हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. आता सकाळचे 10 वाजले. मी रात्री घरी आल्यानंतर झोपून घेतलं होतं कारण माझं डोकं दुखत होतं ना. पण मी काय काय खरेदी केली ती तुम्हाला दाखवायची होती. तर म्हटलं चला सर्व काही इथेच ठेवलंय. जास्त काही खरेदी केली नाही कारण खूप ऊन होतं आणि वेळ पण कमी होता आमच्याकडे. पण जे काही आणलंय ते मी तुम्हाला दाखवते. काय काय आणलं मी. सर्वात आधी मी तुम्हाला आहे ना माझ्या साड्या दाखवते न्यू. आईने एक घेतली आणि मला मोठ्या बहिणीने अरुणाताने एक घेतली ना. तर त्या मी तुम्हाला दाखवल्याच नव्हत्या. तर ही मला माझ्या बहिणीने घेतलेली आहे. मोठ्या बहिणीने 100Kचं सेलिब्रेशन होतं ना त्या दिवशी तिने मला ही साडी दिली गिफ्ट. चला मी बोलते आता.
खूप छान साडी आहे आणि साडीचं पोस्टर दाखवते मी तुम्हाला. हे बघा अशा प्रकारची साडी आहे ब्लॅक कलर मध्ये. बहिणीला माहिती आहे ना मला ब्लॅक कलर खूप आवडतो, तर तिने मला ना ब्लॅक कलर मध्येच घेतली आणि खूप छान आहे साडी, मस्त आहे. हे बघा एकदम छान पोत आहे साडीचा, एकदम सॉफ्ट आणि ब्लॅक कलर मध्ये. यावरती अशी प्रिंट आहे आणि साडीची प्राइस आहे ना जास्त काही नाही, 500 किंवा 550 रुपये प्राइस आहे फक्त या साडीची. तर खूप छान आहे, मला आवडली. अशी रेग्युलर डेली यूज साठी मस्त ही साडी. अर्चनाने मला त्या दिवशी दिली होती ना हातात, तर ही ती साडी. ही साडी ना ओपन केलेली होती शॉप मध्ये बघण्यासाठी, तर त्यामुळे तुम्हाला दाखवते मी ती कशी आहे. डिझायनर साडी ही आणि कलर पण खूप छान आहे. हा ब्ल्यू कलर मध्ये, तर मला आवडतो ब्ल्यू कलर. ब्ल्यू आणि ब्लॅक हे दोन्ही कलर माझे खूप आवडते, तर आईने ब्ल्यू कलर मध्ये घेतली. तर बघा साडीची वर्क अशा प्रकारे, म्हणजे वर्क नाहीये, डायमंड लावलेले असे काठांवरती आणि मध्ये पण थोडे थोडे डायमंड आहे. साडीचा पल्लू पण खूप छान आहे. साडीचा पदर हे बघा छान आहे ना. आणि मला प्लेन साडी आवडते, फक्त थोडेफार काठाला डिझाईन वगैरे चालते. खूप जास्त भरलेली साडी नाही आवडत ना, तर अशा प्रकारे ही घेतली. आणि साडीची ब्लाऊज पीस अशा प्रकारची ही साडी आहे आणि हिचा पण पोत आहे ना खूप छान आहे. आणि साडीची ही किनार अशी डायमंडनी भरलेली आहे. पल्लू आहे हा, तर पल्लूवरती अशी मोराची डिझाईन केलेली आहे आणि साडीची प्राइस आहे 1750 रुपये. छान आहे ना ही साडी पण, मस्त आहे. चला आता साडीचं हे दाखवू तुम्हाला. आता मी काल काही वस्तू घेऊन आली. हे ना बँगल बॉक्स, बांगड्या ठेवण्याचं बॉक्स, पेटी. तर बांगड्या ठेवायला काही नव्हतं ना, तर हे घेऊन आली मी. छान आहे. आतमध्ये यामध्ये असे पाईप लावलेले, त्याला पण बांगड्या अटकवून ठेवू शकतो. आणि ही मला 300 रुपयाला पडली. स्वस्त आहे, म्हणजे जास्त काही खात नव्हती. आणि काही बारीक ज्वेलरी वगैरे घेऊन आली मी, जास्त काही नाही आणलं. या बांगड्या ह्या साडीवरती मॅचिंग अर्चना होती ना सोबत, तर मग तिने हे बांगड्या मला कलर सांगितला आणि मी साडीवर मॅचिंग घेतल्या. आणि ही ज्वेलरी आणलेली मी, तर ह्या बांगड्या मला 220 रुपयाला दिल्या. म्हणजे आधी सांगताना त्याने 260 सांगितले, पण कमी जास्त करून मी ह्या 220ला घेतल्या. तर त्यावरती असे डायमंड लावलेले आहे. ह्या पूजासाठीच घेऊन आली मी. आणि ह्या मला साडीवरती मॅचिंग आणलेल्या आहे, मेटलच्याच आहे. तर ह्या 90 रुपयाच्या 3 डझन. यामध्ये मी गोल्डन बांगडी पण आहे माझ्याकडे, तर त्याच मिक्स करून घालणार आहे. आणि हा हार पण छान आहे, तर हा मला आहे ना 495 रुपयाला दिला त्यांनी. 495. बाकी काही नाही. हे टिकलीचे पाऊच 5-5 रुपयाचे, युपिन, क्लिप, ही नेल पेंट आणली. हे नेल पॉलिश काढण्याचं जे काही असतं ना ते घेऊन आलेली मी. आणि हे 90 रुपयाचं घेऊन आले मी. तर हे मला आवडलं म्हणून मी असं थोडं ब्राउनिश केस आहे ना माझे, म्हणून मग मी अशा कलरचं घेऊन आली. माझ्या दोन्ही साड्या कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगा. आणि मी जी काही शॉपिंग केलेली आहे ती पण सांगितली तुम्हाला. परत मला कमेंट येतात की ताई याची प्राइस किती, त्याची प्राइस किती, म्हणून मी सर्व वस्तूंची प्राइस तुम्हाला सांगितली. आता व्हिडिओची इथेच एंडिंग करते. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू आपण. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.